हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. आपण श्रीयुत प्रभाकर पेंढारकर लिखित रारंगढांग ही कादंबरी ऐकतोय. त्याचा आपण मागच्या वेळेला 11वा भाग ऐकला. या भागामध्ये आपण असं पाहिलं, की वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातनं अ, कसं जग आहे त्यांचं किंवा काय, की जसं म्हणजे विश्वनाथ आधी बुरख्यांना ओरडला, पण नंतर त्याला ते फील झालं, की अरे आपल्याला ही वर्दी अंगावर आली आणि आपल्याला एक नको ते अधिकार मिळाल्यासारखा म्हणजे आपली वृत्ती झाली, ह्याची त्याला जाणीव झाली. तसंच सर्जेराव गायकवाडला ही असं एक कुठेतरी वेध लागलेले आहेत. त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव माहिती करून घ्यावं, ती कशी दिसते, कशी नाही हे जाणून घ्यावं आणि लवकरात लवकर आता घरी जाऊन आईला भेटावं, हे सगळे त्याला वेध लागलेत. तसंच आपण हेही पाहिलं, की मेजर बंबांना सुद्धा, की म्हणजे ते एक कुठल्यातरी एका भूतकाळातल्या घटनेत हरवलेत, की जेव्हा त्यांची बायको त्यांच्या मागे तगादा लावतीये, की तुम्ही ही नोकरी सोडा आणि माझ्या पप्पांच्या फॅक्टरीमध्ये कामाला लागा. सगळं आरामात होईल, एका ठिकाणी होईल. हे सतत, सतत हिंडणं बास झालं. मुलांच्या दृष्टीने हे चांगलं नाहीये. पण शेवटी मेजर बंबांना कसं हवंय, की नाही, हम करे सो कायदा असं जिथे असेल, तिथेच त्यांना कम्फर्टेबल वाटेल. त्यामुळे ऑफकोर्स त्यांना ती ऑफर अजिबातच स्वीकारायची नाहीये, की आपल्या सासऱ्याच्या कंपनीमध्ये आपण फॅक्टरीमध्ये आपण नोकरी करावी. ते काही त्यांना नकोय. आणि हे आणि असेच असेच काही काही वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या 11व्या भागात. पण आत्ता मध्ये मी एक पोस्ट टाकली होती, की पोस्ट इन द सेन्स एक म्हणजे असं लिहिलं होतं, की आपण आता जो पुढचा भाग बघणार आहोत, रारंगड हांगचा 12वा भाग हा एक कलाटणी देणारा भाग आहे. तर असं का? काय कलाटणी मिळणार आहे ह्या भागात? हे आपण आता बघूया वेळ न दवडता. हं? आपण वळतोय पुढच्या भागाकडे. रारंगढांग रारंगढांग भाग 12वा. माफ करा. रारंगढांग भाग 12वा. भैरव प्रोजेक्टच्या मोठ्या नकाशावर हिरव्या रंगाचे फ्लॅग असलेल्या टाचण्या खोचल्या होत्या. पहाडातून वळणं घेत नदी नाले ओलांडत चाललेल्या रस्त्यावर काम पूर्ण होण्याच्या अपेक्षित तारखा आणि काही ठिकाणी काम पूर्ण झाल्याच्या तारखा लिहिलेल्या होत्या. अपेक्षा आणि वस्तुस्थिती ह्यात हा फरक का झाला त्याची कारणं नकाशावर नोंदवली नव्हती, तरी कर्नल राईटनी त्यांच्या डायरीत नक्कीच व्यवस्थित लिहिलेली असणार. टास्क फोर्समधल्या सगळ्या फील्ड कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची ही मीटिंग आज मुद्दाम बोलावली होती. या मीटिंगला आज इन्फंट्रीचे मेजर सक्सेनाही आले होते. रारंगढंगातला रस्ता आणि पलीकडचा पूल पूर्ण करण्याची नकाशावर नोंदवलेली तारीख होती 15 एप्रिल. पण अनेक कारणांमुळे काम रेंगाळलं होतं. अनिश्चित हवामान, माणसांचा तुटवडा, लँडस्लाईड आणि मध्येच झालेला पाऊस. कारणं अनेक, परिणाम तोच. 2च दिवसांपूर्वी आलेल्या पत्रात चीफ इंजिनियरनं कळवलं होतं, की ढांगातला रस्ता आणि पूल पूर्ण करण्याची तारीख 15 एप्रिल नक्की करण्यात आली असून त्याच दिवशी मेजर जनरल राजसिंह ढांगापलीकडच्या उभारल्या जाणाऱ्या आउटपोस्टच्या जागा पाहण्यासाठी या विभागाला भेट देतील. ही माहिती सगळ्यांनाच नवी होती. मेजर जनरल राजसिंहांचं नाव चीन भारत लढाईमुळे सगळ्यांना माहिती झालं होतं. साधनं, हत्यारं आणि माणसं अत्यंत अपुरी अशा प्रतिकूल परिस्थितीत चीनच्या हजारो सैनिकांबरोबर त्यांचे जवान झुंजले. याचं कारण राजसिंहांचं कणखर नेतृत्व आणि जबर आत्मविश्वास. ते स्वतः त्या भागाला भेट देणार आहेत म्हणजे त्या तारखेला रस्ता पूर्ण करावाच लागणार हे सगळ्यांनाच समजून चुकलं. त्याचबरोबर हेही सगळ्यांना माहिती होतं, की आजपर्यंत झालेलं आणि इथून पुढं व्हायचं काम लक्षात घेता ही तारीख गाठणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. 5th फील्ड कंपनीचे मेजर वर्मा म्हणाले, लेटस बी प्रॅक्टिकल. एवढ्या मुदतीत रारंगढंगातून रस्ता काढून पलीकडचा पूल पूर्ण करणं ही गोष्ट शक्य आहे का? आणि ती नसेल, तसंही ती नाहीच आहे, तर त्याबद्दल आत्ताच चीफ इंजिनियरना कळवून काही दिवस ती लांबणीवर टाकणं योग्य होईल. आर्मीचे मेजर सक्सेना म्हणाले, बॉर्डर रोडनं एकदा एक तारीख देऊन ती पुढे ढकलणं यात नवीन काहीच नाही. पण आर्मीनं पुढच्या ठरवलेल्या कार्यक्रमाच्या तारखा अशा बॉर्डर रोडच्या सोयीनुसार बदलणं जनरलला पटणार नाही ना. ज्यावेळी असं उशीर इथल्या प्रतिकूल हवामानामुळे होतो तेव्हा आमचाही नाईलाज असतो.
इथला निसर्ग बॉर्डर रोडच्या सोयीनुसार चालत नाही ना, मेजर वर्मा म्हणाले. हा निसर्ग, इथलं प्रतिकूल हवामान आणि तुमचा नेहमीच होणारा नाईलाज. पूर्वी काम पूर्ण करायची तारीख ठरवताना विचारात घेतलं नव्हतं का हे सगळं? त्यांचा हा तिरकस प्रश्न कुणालाच आवडला नाही. मेजर वर्मा त्यांना उत्तर देणारच, पण त्यांना थांबवत कर्नल राईट म्हणाले, नक्की केलेल्या तारखा सुद्धा काही वेळा बदलाव्या लागतात. मानवी प्रयत्नांना काही वेळा मर्यादा पडतात. मेजर सक्सेना, तुम्ही तुमची बाजू स्पष्ट केलीत. बटालियन फॉरवर्ड एरियात हलवण्यासाठी तारीख चीफ इंजिनियर वेस्टर्न कमांडला कळवतील. ठीक आहे, मी एवढंच सांगू इच्छितो की 15 एप्रिल ही तारीख डायरेक्टर जनरल बॉर्डर रोड यांनी आर्मी हेडक्वार्टर्सला दिलेली आहे आणि त्याप्रमाणे वेस्टर्न एरिया कमांडनं पुढचा कार्यक्रम ठरवलेला आहे. मेजर सक्सेना उठले. मला 4 वाजता सिमल्याला रिपोर्ट करायचा आहे, तेव्हा मला आता निघायला पाहिजे. मेजर सक्सेना खोलीबाहेर पडले. थोडा वेळ कोणीच बोललं नाही. मग कर्नल राईट म्हणाले, मेजर वर्मा, तुमचा मुद्दा मला समजला, पण तुम्ही म्हणता तसं लेटस बी प्रॅक्टिकल. ही तारीख आता बदलता येण्याची शक्यताच नाहीये. चीफ इंजिनियरांची इच्छा आहे की काम ठरल्या तारखेला पूर्ण व्हावं आणि ते पूर्ण होईल हे मी त्यांना सांगितलंय. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आय हॅव बर्न्ट माय बोट्स. परत फिरण्याची शक्यताच उरलेली नाहीये. आता प्रश्न एवढाच आहे की इथून पुढे जे दिवस राहिलेत ते आपण कसे उपयोगात आणणार आहोत. सगळ्यात जास्त जबाबदारी आहे 9th फील्ड कंपनीवर. मेजर बंबा, तुमच्यापासून सुरुवात करूया. कोणतंही आव्हान असलं की मेजर बंबांना स्फुरण चढायचं. इतरांना जे अशक्य वाटतं ते आपण करून दाखवू शकतो हा एक बालिश अभिमान अजूनही त्यांच्या मनात होता आणि ती संधी आता आलीच होती. माझ्याकडचं काम नक्कीच पूर्ण होईल. त्याकरता लोकल लेबर वाढवावं लागेल. काही अर्थ मुव्हिंग मशिनरी डिटॅचमेंट 3ला हलवावी लागेल. ती व्यवस्थित चालतीये का नाही हे पाहण्यासाठी स्टाफ लागेल. या सगळ्यासाठी आपल्याकडून मंजुरी मिळेल असं मी समजतो. या सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. लोकल लेबर पुरेसं मिळालं नाही तर कॅम्पमधून 2 ट्रक लोड तिबेटियन लेबर पाठवण्यात येईल. डिटॅचमेंट 3ला अजून फोनचं कनेक्शन मिळालेलं नाही. ते पुढच्या आठवड्यात मिळेल म्हणून सिग्नलनं कळवलंय. अजून काही? लागलं तर कळवीन. आत्ता एवढंच सांगतो, आपण शब्द दिल्याप्रमाणे ठरल्या तारखेला रस्ता पूर्ण झालेला असेल. कर्नल राईट क्षणभर स्तब्ध राहिले. मग त्यांनी विचारलं, बंबा, कामाबद्दल तुमचा उत्साह मी समजू शकतो, पण इथं काम करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पुढचं काम पूर्ण होण्यासाठी मागं वळून आजवर काय घडलं त्याचा आढावा घ्यावा लागतो. तो तुम्ही घेतला का? रारंगढांगात काम सुरू होऊन किती दिवस झाले? पहिले सर्वेचे दिवस सोडले तर जवळजवळ 6 महिने होतील. कामात प्रगती अगोदर ठरल्याप्रमाणे आहे? नाही, त्याचं कारण मला नकोय. ते परत घडू नये म्हणून तुम्ही कोणती उपाययोजना केलीये? सर, त्याचं उत्तर मी आपल्याला देत होतो. 2 आर्मी इंजिनियर मी आपल्याकडे मागितले होते. त्यापैकी आपण एक सिव्हिलियन अधिकारी पाठवलात. केवळ हीच एक अडचण आहे? ही एक महत्वाची. पाऊस आणि लँडस्लाईड ह्या काही आपल्या हातातल्या गोष्टी नसतात, पण ही तर हातातली होती ना. या सिव्हिलियनना आर्मीची भाषा, कामकाजाची पद्धत माहीत नसते. सैन्यात प्रसंगी कठोर व्हावं लागतं हे त्यांना समजतच नाही. हाताखालच्या लोकांवर त्यांची जरब बसणं कठीण होतं. बंबा, अशा माणसाला बाजूला काढून टाकता येत नाही का? त्याबद्दल एवढा वाद कशाला हवा? इथं मुद्दा एवढाच आहे की अधिक लेबर, साधन सामग्री ह्या इतकीच वेळेत काम होण्याच्या दृष्टीनं एखाद्या अधिकाऱ्याला बाजूला हलवणं ही गोष्ट गरजेची असेल तर ती ताबडतोब केली जावी. तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्यावं की हा रस्ता 15 एप्रिल पूर्वी पूर्ण झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ही तारीख पुढे ढकलली जाणार नाही. दॅट्स ऑल. हाच तो टर्निंग पॉइंट. कलाटणी. टेबलावर कंदिलाच्या शेजारी 2 लिफाफे होते. एक बॉर्डर रोडचा रुक्ष खाकी लिफाफा आणि दुसरं पिवळसर रंगाचं पोस्टाचं पाकिट.
पाकिटावरचं वळणदार अक्षर विश्वनाथच्या परिचयाचं होतं. ते अक्षर त्याच्या वडिलांचं होतं. वडिलांचं पत्र वाचल्यावर काहीही वाचायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यानं आधी बॉर्डर रोडचा लिफाफा उघडला. भैरव प्रोजेक्ट, ऑफिस ऑर्डर, विषय ऑफिसर्ससाठी कामाची विभागणी, संदर्भ ऑफिस ऑर्डर नंबर 118/64. वर उल्लेखलेल्या ऑफिस ऑर्डरमध्ये अंशतः बदल म्हणून खालीलप्रमाणे कामाची विभागणी करण्यात येत असून ही ऑर्डर दिलेल्या तारखेपासून तिची कार्यवाही होईल. 1. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे डिटॅचमेंट 3चा अधिकार सोडून फील्ड कंपनी नंबर 5 इथे मेजर वर्मा यांना रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ताबडतोब रिपोर्ट करतील. 2. कॅप्टन सुकुमारन नायर हे लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे यांच्याकडून डिटॅचमेंट 3चा अधिकार घेऊन माइलस्टोन नंबर 110 ते माइलस्टोन नंबर 112 रारंगढांग सेक्टर ह्यातील काम पाहू लागतील. 3. कॅप्टन बहेल हे डिटॅचमेंट 4चा चार्ज घेतील आणि माइलस्टोन नंबर 112 पासून माइलस्टोन नंबर 117 या सेक्टरचे काम पाहतील. लेफ्टनंट के.सी. अमर त्यांना सहाय्यक म्हणून डिटॅचमेंट 4 मध्ये कामाला सुरुवात करतील. लेफ्टनंट कर्नल जे.सी. राईट, कमांडिंग ऑफिसर, टास्क फोर्स हेडक्वार्टर्स. विश्वनाथनं कंदिलाची वात मोठी केली आणि परत एकदा प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द वाचून काढला. पावसामध्ये 4 दिवस विस्कळीत झालेलं काम त्यानं फिरून व्यवस्थित सुरू केलं होतं. त्याला आता चांगली गती आली होती. मेजर बंबा 4च दिवसांपूर्वी येऊन ते पाहून गेले होते आणि आता एकाएकी अशी ऑर्डर काढायचं काय कारण घडलं हेच त्याच्या लक्षात येईना. मेजर बंबांना जाऊन भेटावं का? पण कशासाठी? आजवर मी इथं काम केलं, स्वतःहून सर्वे रिपोर्ट मिळवण्यासाठी धडपड केली, रस्ता चांगला आणि वेळेत व्हावा यासाठी जे जे करता येईल ते ते करतोय. आता ह्या रस्त्याला आकार येतोय, काही दिवसात पायी पलीकडे जाण्या इतका रस्ता तयार होईल आणि अशी अकस्मात फटकन ऑर्डर काढली जाते का? कशासाठी? एका लँडस्लाइडमध्ये इथं अनेक दिवसांचे परिश्रम नाहीसे होतात हे मी पाहिलं होतं, पण लेखणीच्या एका फटकाऱ्यानं आजवर मी जे करत होतो ते क्षणात नाहीसं करता येतं हे आजच समजलं. विश्वनाथचा बिछाना घालण्यासाठी गोपाळ आत आला. विश्वनाथ उठला, टॉर्च घेऊन बाहेर पडला. ही वेळ एक फेरी मारण्याची. सवयीप्रमाणे तो रस्त्यानं चालायला लागला, स्वतःच्याच तंद्रीत. अर्धा 1 तास चालल्यावर त्याचं लक्ष डाव्या बाजूला गेलं. अष्टमीच्या चंद्रप्रकाशात आज किन्नौर कैलासाचं हिमधवल शिखर स्पष्ट दिसत होतं. दूरवर रारंगढांग होता. उद्या कदाचित नायर येऊन चार्ज घेईल, मग हा किन्नौर कैलास आणि रारंगढांग दिसणार नाहीत. आज तरी पाहून घेऊ. विश्वनाथ रस्त्याच्या बाजूला दगडावर बसला. किन्नौर कैलासाकडे पाहायला लागला. त्या उत्तुंग शिखराकडे पाहताना हिमालयात गेल्यावर सगळ्यांनाच पहिली जाणीव होते ती त्याला परत फिरून झाली. आकाशाला स्पर्श करणाऱ्या ह्या पर्वतापुढं माणूस हा किती लहानसा क्षुद्र प्राणी आहे. त्याला क्षुब्ध करणारी कारणंही किती क्षुद्र आहेत. प्रचंड झंझावात होतात, पर्जन्य लहरी कोसळतात, पण ह्या शिखरावर त्यांचा परिणाम होत नाही आणि एखाद्या कागदावरची काही अक्षरं मात्र आपल्याला एवढी अस्वस्थ करतात. विश्वनाथनं खिशातून ती ऑर्डर काढली. त्याच्याबरोबर अजूनही न उघडलेलं वडिलांचं पत्र होतं. टॉर्च लावून त्यानं ती ऑर्डर एक वेळ पाहिली आणि घडी करून ठेवून दिली. मग वडिलांचं पत्र तो त्या शांत वातावरणात वाचायला लागला. चिरंजीव विश्वनाथ यास, अनेक उत्तम आशीर्वाद. तुझं पत्र पावलं. मुंबईतली नोकरी सोडून हिमालयात रस्ते बांधण्याच्या कामावर तू दाखल झाल्याचं समजलं. एक नोकरी तू का सोडलीस हे जसं समजलं नाही, तसंच दुसरी का घेतलीस हेही समजलं नाही. केवळ चरितार्थाची सोय हा तुमच्या नोकरीचा उद्देश आणि चांगली नोकरी मिळवणं हा तुमच्या जीवनाचा उद्देश असतो का हे माझ्यासारख्या आयुष्याची संध्याकाळ झालेल्या माणसाला समजणं कठीणच आहे. कारण आमच्या वेळी तसं नव्हतं, निदान माझ्या बाबतीत तरी नव्हतं. त्यावेळची माणसं स्वातंत्र्य ह्या शब्दानं विचारानं झपाटली होती. पाहावं तिकडे एक एक माणूस त्याकरता पहाडासारखा ठाम निर्धारानं उभा राहिलेला आम्हाला दिसायचा.
आज त्या माणसांच्या पुतळ्यांवर साठलेली धूळ कधी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं निघत असेल तर असेल, पण ज्या करता त्यांनी आपलं जीवन अर्पण करून देशभक्तीचा त्यागाचा वन्ही चैतवत ठेवला, त्या अग्नीची रक्षा देखील विभूती म्हणून लावण्यासाठी आता शिल्लक उरलेली दिसत नाही. नव्या नोकरीमुळं तू मुंबई बाहेर पडलास हे एखादी चांगलंच झालं. मुंबईचा माणूस हा सतत धावत असतो, पण दुर्दैव की त्याचं धावणं हे सापळ्यात सापडलेल्या उंदराचं धावणं असतं. कितीही धावला तरी तो त्या जागी असतो ज्या जागी त्यानं सुरुवात केलेली असते. हिमालयात तुला निदान शांतता मिळेल जी मुंबईतल्या माणसानं कायमची गमावली आहे. ही शांतता स्वतःशी बोलण्यासाठी वापर. मी कोण हा विश्वातला सगळ्यात मोठा गहन प्रश्न. स्वतःला पाहणं हाही साक्षात्कार होऊ शकतो. मी हे का करतो या प्रश्नाचं उत्तर शोधणारा माणूस जसा अनावश्यक गोष्टी करणं टाळतो, तसा काही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत ह्या निर्धारानं उभं राहायचं ठरवतो. या गोष्टी कोणत्या हा शोध प्रत्येकानं स्वतःच घ्यायचा असतो. त्या एकदा ठरल्या की त्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता झगडणं हाच जीवनाचा उद्देश असतो असं मला वाटतं. मी ह्या वयात जितका असायला हवा तितका ठीक आहे. स्वतःला सांभाळ. कळावे हे आशीर्वाद. तुझा बाबा. विश्वनाथनं टॉर्च बंद केला. विचारात हरवलेला विश्वनाथ कितीतरी वेळ समोरच्या कैलासाकडं आणि रारंगढांगाकडं पाहत राहिला. हे काय नवीनच आता? म्हणजे आपण रारंगढांग ही कादंबरी घेतल्यापासून आपल्याला हे चांगलं माहितीये की हे सगळंच्या सगळं आपण विश्वनाथच्या नजरेतनं बघतोय, किंवा विश्वनाथ हा आपला नायक आहे ह्या कादंबरीचा. आणि मग रारंगढांग आणि विश्वनाथ यांचा संबंधच राहणार नाही तर मग काय? मग ही कादंबरी पुढे कशी जाणार? काय आहे नक्की आता ह्याच्या पुढे ते आपण बघूच पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत ऐकत रहा मिनल संगे ऐकू आनंदे, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तो पुढच्या भागात आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.